Give your best to the Lord. आपले अतिउत्तम ते देवाला द्या. I'll give you 2 points. दोन मुद्दे मी तुम्हाला देतो. 1. एक, Nothing is too small to give. द्यायचं म्हटलं तर कुठलीच गोष्ट लहान नाहीये. Every small gift is accepted by God. प्रत्येक लहान गिफ्ट देव स्वीकारायला तयार आहे. If you do it from your heart. हृदयापासून केलं तर लहान असलं तरी चालतंय. Otherwise, a great work with no heart will receive nothing. नाही तर तुम्ही मोठं काम करताय पण त्यात हृदय नाहीये तर प्रतिफळ तर मिळणारच नाही. सगळं वायाच गेलं ना. A small work with a great heart, you will get a reward. एखादं लहानचं काम होतं पण फार मोठ्या हृदयाने केलं बरं का, त्यातनं मोठं प्रतिफळ मिळेल. Never think that your reward is fixed if you involve only in great matters. आणि कधी असा विचार करू नका की मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये जर आपण गुंतलो तरच आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे. असं नाहीये, हा तुझा भ्रम आहे. A little time for God also is sufficient in the beginning. थोडीशी वेळ जरी प्रभूला तुम्ही सुरुवातीला दिली तर ती सुद्धा स्वीकारण्याजोगी आहे. All the giftings and the talents that God has given us. जे काही कला, दान, देणग्या, प्रतिभा देवाने आपल्याला दिलेले आहेत, Do it with a pure heart. सगळं एका शुद्ध आणि निखळ हृदयाने करायचं आणि मोकळं व्हायचं. Do it with joy. आणि आनंदाने करायचं. There has to be first a willing mind. तर पहिलं एक द्यायचं इच्छुक मन पाहिजे. Not somebody force it out from you. कोणीतरी बळजबरी केली आणि म्हणून ते दिलं, त्यात मजा नाही. But the little boy, पण लहान मुलगा, how big a tiffin it would have been? लहान मुलाचा पिंट्याचा डबा किती मोठा असेल? Very small tiffin. एवढाच ना. Yet he gave it to Jesus. तरी त्याने मोठ्या मनाने येशूंना दिला ना. Say, हा? he didn't say, oh, big Jesus, I'm such a small boy. पिंट्या असं नाही म्हटलं, एवढे मोठे येशू आणि मी एवढा छोटा. What will this little tiffin be enough for आता Jesus? काय माझा एवढूसा डबा येशूंना पुरणार आहे का? No, out नाही. of love he gave it. प्रेमा खातर त्यांनी दिलं. आमेन. Say, हालेलुया. he released it. आणि त्याने ते मोकळं केलं, सोडलं. And it became a point of contact आणि त्यातनं एक संपर्क झाला. for divine multiplication. एक दैवी गुणाकार व्हायला. Anything you give becomes a point of contact for divine multiplication in जे your काही life. तुम्ही देता ना ते तुमच्या जीवनामध्ये एक दैवी संपर्क बनतो आणि त्यातून गुणाकार होऊन तुम्हाला ते परत मिळतं. Multiplication. गुणाकार, बहुगुणित. Every little thing that you do, जी काही लहान गोष्ट तुम्ही करता God will multiply it in your देव ती life. बहुगुणित करून तुम्हाला परत देईल. Don't ever say this is too small. कधी असं म्हणू नका की हे खूप थोडं आहे, हे खूप छोटं आहे. Give it and see. कधी देऊन तर बघ, Because God sees your heart. कारण देव तुझं हृदय बघतो. He does not see that substance. देव काय देतोय हे बघत नाही. Anytime a small thing is released कधी एखादी लहानशी गोष्ट आपण दिली ना in the hands of Jesus, येशूंच्या हातात, it multiplies. ती बहुगुणित होते बेटा. If you hand it over to the anointed hands, that hands will bless it and it shall multiply. अभिषिक्त हातांमध्ये ठेवलं तर ते हात त्याला आशीर्वाद देऊन ते बहुगुणित करतील. Any business that has God in it as its CEO, कुठल्याही व्यवसायामध्ये जर देव सीईओ म्हणून आहे, it will always prosper, तो व्यवसाय समृद्ध होणार. irrespective of its size. मग त्या व्यवसायाचा आकार किती छोटा असू दे. Whatever you do जे काही तुम्ही करताय for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी. My Jesus is the CEO of this company. माझे येशू या कंपनीचे सीईओ आहेत. My Jesus is the CEO of the kingdom of God. माझे येशू देवाच्या राज्याचे सीईओ आहेत. You don't get 5%, 10% like the bank gives. 5-10% बँकेप्रमाणे तुला मिळणार नाहीये. 100%. 100% फरक येईल. 100%. 100%. You know the widow of Zarephath. सराफत मधली विधवा बाई, She gave a last meal to the man of God. तिनं शेवटचं जेवण तयार करून कोणाला दिलं? देवाच्या सेवकाला. And this meal was so small. आणि ते जेवण इतकं होतं, स्वयंपाक एवढूसा होता तो. Because it took only 2 sticks to prepare food. कारण की 2 काटक्या लागल्या त्या चुलीवरती ते जेवण बनवायला. So it was not a great meal. म्हणजे ते काय असं थाटामाटाचं जेवण नव्हतं. But she gave. पण तिने तरी दिलं. And that blessings came बस forth. त्यातनं तिला आशीर्वाद मिळाला. For you to move from your present level of blessings to a higher level, तुम्हाला जर तुमच्या सध्याच्या आशीर्वादाच्या स्तराला सोडून आशीर्वादाच्या उच्च स्तराला जायची जर इच्छा असेल, you need to learn how to give. देणं शिकावं लागेल बेटा. कसं Only द्यायचं ते through the शिका. principle of giving. आणि द्यायच्या तत्वातूनच. The heroes of faith in the olden days, जुन्या काळातले विश्वासाचे हिरो, they obtained a heritage unto themselves. त्यांना स्वतःसाठी वतन प्राप्त झालं या देण्यातूनच. And that principle has not changed even till today. आणि ते तत्व आजही बदललेलं नाही नवीन करारात. Second point, दुसरा मुद्दा, nothing is too big to give. आणि कुठलीही गोष्ट मोठी पण नाहीये. द्यायचं म्हटलं तर पहिला मुद्दा आपण शिकलो, कुठली गोष्ट लहान नाही
आणि दुसरा मुद्दा, द्यायचं म्हटलं तर कुठलीही गोष्ट मोठी पण नाही. We have an example in the Lord Jesus Christ. आपल्याकडे प्रभू येशू ख्रिस्तांच्या रूपातच एक उदाहरण आहे. The Almighty God gave the greatest gift He had for the redemption of mankind. सर्व सामर्थ्यवान देवाने त्याच्याकडे असलेली सगळ्यात मोठी आणि महान देणगी मानव जातीच्या उद्धारासाठी दिलेली आहे. This is the height of generosity. आणि सढळपणाची ही अतिशयोक्ती आहे. शिखर गाठलंय सढळपणाचं देवाने. And this is the same kind of experience we see in the life of Abraham. आणि याच पद्धतीचा अनुभव आपल्याला अब्रामाच्या जीवनात सुद्धा दिसतो. That's why he's called the father of faith. म्हणून तर अब्रामाला विश्वासाचा पिता हे नाव आहे. Because Bible says कारण बायबल in म्हणतं Galatians 3:13, you know, गलाती 3:13 तुम्हाला ठाऊक आहे. Christ has redeemed us from the curse of the law, ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या कायद्यातनं उद्धार दिलाय. that the blessings of Abraham should come to us. अशासाठी की अब्रामाचे आशीर्वाद आपल्याकडे यावेत. But पण are we ready to sacrifice like Abraham? अब्रामासारखा त्याग करायला आपण तयार आहे? That also is an important question. तोही महत्वाचाच प्रश्न आहे. Unless we do the works of Abraham जोवर आपण अब्रामासारखी कृत्य करत नाही and walk in his footsteps, आणि अब्रामाच्या पावलावर पाऊल देऊन चालत नाही, our song will only be a wishful thinking. तोपर्यंत आपलं गीत तर फक्त सदिच्छा बाळगायचंच असणार आहे. Abraham did not consider what God requested from him, whether it was big or small. अब्रामाने ना देवाने त्याला जे काही मागितलं ते लहान आहे का मोठं आहे हा अभ्यास कधीही केला नाही. देवाने मागितलं मी देणार असा त्याचा हिशोब होता. If you are truly Abraham's children, खरोखर तुम्ही जर अब्रामाची मुलात you would do the works of तर Abraham. अब्रामाने केली तशी कामही करा. See? क्या कराल? And what? Abraham believed in आणि God, अब्रामाने काय देवावर विश्वास ठेवला and it was accounted to him for righteousness. आणि तेच त्याला न्यायी पण म्हणून घडलं गेलं. You are throwing it in the temple of God. देवाच्या मंदिरात तुम्ही ते टाकताय. Will you not get a harvest? मग हंगाम मिळणार नाही का If तुम्हाला? the earth gives you harvest, will not the kingdom of God give you harvest? अरे जमीन तुम्हाला हंगाम देते, देवाचं राज्य तुम्हाला हंगाम देणार नाही. Any gift leaving your hand, कुठलीही गिफ्ट किंवा दान तुझ्या हातातनं गेली it has the potential to come back in 100-fold. त्यात कुवत आहे 100 पटीनं परत यायची. If you're already doing something for God, जर देवासाठी ऑलरेडी काही करत असाल put your best shot in it. तर अगदी अति उत्तम असं करा. You may not see the result immediately, कदाचित लगेच त्याचा परिणाम दिसणार नाही, but persistence and diligence पण चिकाटी आणि तत्परता will always be वाह. rewarded वाह. by God. नेहमी त्याला देव प्रतिफळ देईल. आमेन. Lord will show you the token of good for you, आणि देव दाखवून देईल तुला तुझ्या चांगुलपणाचं एखादं चिन्ह. and He will give you so many testimonies to share. आणि एवढ्या साऱ्या साक्षी देव तुझ्या जीवनात निर्माण करेल. Every Sunday you will give a testimony. दर रविवारी तू वर येऊन साक्ष सांगशील. God did this for me. God देवाने did that माझ्यासाठी for असं me. केलं, येशूने माझ्यासाठी तसं केलं. And I pray आणि मी प्रार्थना करतो that you will have a testimony every day. रोज तुमच्या जीवनात साक्ष घडावी. आमेन. आमेन.